तर चिकन ब्रेस्ट आपल्याला लागणार आहे। तर कुठल्याही चिकनच्या दुकानामध्ये तुम्ही हे चिकन ब्रेस्ट मागू शकता, घेऊ शकता। त्याला आपल्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, हा जो मोठा ब्रेस्ट असतो ना त्याला असा सेंटरला कट मारून घ्यायचा आणि मग छोटे पीस करायचे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही नॉर्मल चिकन देखील यूज करू शकता। तर हे बघा, असं छोट्या पीसमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण चिकनला। आता एका कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे, त्याला छान गरम करून घ्यायचं आहे मस्त। आता त्याच्यामध्ये हे कापलेलं चिकन जे आहे आपल्याला ते घालायचं आहे। त्याला एक 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरच। हे बघा, आता 2 मिनिटं झालेत आणि चिकन आपलं मस्त फ्राय झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये 2 चमचे अद्रक लसणची पेस्ट आपल्याला घालायची आहे। थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला। आता त्याच्यामध्ये हे गाजर आपल्याला एकदम बारीक असं टाकून घ्यायचं आहे। हिरवी मिरची एक 7 ते 8 त्या देखील टाकून घ्यायचे आहे। शिमला मिरची एक मीडियम आकाराची ती देखील बारीक कापून टाकायची आहे। एक कांदा आणि टोमॅटो असं जाडसर कापलेलं ते देखील टाकून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा हे असा थोडासा जाडसर कापून टाकून घ्यायचा आहे। त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम ऑथेंटिक इंग्लिश रेसिपी आहे मित्रांनो। शक्यतो स्ट्यू जे आहे ते पातळच करतात कारण ते ब्रेडसोबत खातात, पण आपण खूप पातळ आपल्याला ते चालणार नाही आपल्या टेस्टला। आणि स्ट्यूमध्ये हिरवी मिरची टाकत नाही, पण ते एक आपल्या इंडियन पॅलेटला एक स्पायसी खाण्याची सवय म्हणून मग मी हिरवी मिरची टाकली आहे। हे बघा, आता एकदम मस्त मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा काळं मिरं, आपल्याला एक दाणेदार वाटलेलं काळं मिरं घालायचं आहे। काळं मिरं हे खूप महत्त्वाचं आहे स्ट्यूसाठी, चिकन स्ट्यूसाठी। एक 2 ते 3 चमचे विनेगर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याला मिक्स करून घेऊ मस्त प्रॉपर एकदम। ह्याच्यामध्ये मसाले वगैरे काही सुद्धा टाकायचं नाही, हळद, लाल तिखट वगैरे। मसाल्याच्या स्वरूपात आपण फक्त काळं मिरं याच्यामध्ये वापरलेलं आहे। ओरिजिनल जो चिकन स्ट्यू असतो त्याच्यामध्ये फक्त काळं मिरं वापरतात। आता याला झाकून मस्तपैकी एक 15 ते 20 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, आता झाकण लावायचं आहे आणि मीडियम टेम्परेचरवर 15 ते 20 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून चेक करायचं, थोडंसं पाणी कमी वाटलं तर पाणी थोडंसं वाढवून घ्यायचं आहे। तर हे बघा, बरोबर 20 मिनिटं झालेले आहेत आणि आपला चिकन स्ट्यू किती बढिया दिसतोय। याला खूप सारं पाणी सुटलं होतं, तर ते पूर्ण पाणी मी आटू दिलेलं आहे आणि हे बटाटा देखील आपला शिजलेला आहे। हे बघा, आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि मीठ चेक करून जर कमी असेल तर थोडंसं मीठ वाढवून घ्यायचं आहे। मस्त फ्रेश कोथिंबीर त्याच्यात घालायची अशी आणि एक 2-3 मिनटं मोठ्या आचेवर त्याच्यातलं पाणी थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपला एकदम ऑथेंटिक इटालियन स्टाईल चिकन स्ट्यू आपला रेडी आहे। याला चपातीसोबत, भातासोबत तुम्ही याचा मस्त आस्वाद घेऊ शकता आणि खूप सुंदर लागतो मित्रांनो। आपण याच्यात कुठलेही मसाले जरी टाकले नसले तर याच्यामध्ये मिरची, काळं मिरं आणि जे व्हेजिटेबल्स आहेत त्याची खूप बढिया चव लागते। तर हे बघा, इतकी सुंदर रेसिपी लागते ना, तुम्ही टेस्ट करा मगच तुम्हाला कळेल की ही किती जबरदस्त टेस्ट करते ही रेसिपी। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।